आदिवासींचे कैवारी पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व पद्मश्री मंदाकिनी आमटे यांना अंबाशीष पुरस्काराने गौरवण्यात आला आहे। श्री अंबादेवी संस्थान व श्री अंबादेवी रुग्णालय यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला आहे। विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने देण्यात येणारा श्री अंबाशीष जीवन गौरव पुरस्कार यावर्षी समाजसेवक व पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना देऊन गौरवण्यात आला आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिला मेंढे, संस्थेच्या अध्यक्ष विद्या देशपांडे, महापौर चेतन गावंडे, डॉक्टर आनंद पळसोदकर, डॉक्टर जयंत पांढरीकर, मीना पाठक उपस्थित होत्या। अंबादेवी संस्थानने अनेक वर्षांपासून अंबादेवी ग्रंथालय, अंबादेवी संस्थान हॉस्पिटल यासह अनेक समाजाभिमुख कार्यक्रम राबवले। आज हेमलकसा वरोरा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉक्टर प्रकाश व पद्मश्री डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची निवड करून 21,000 रुपये रोख सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन श्री अंबादेवी संस्थानने महिला दिनाचा औचित्य साधून त्यांचा गौरव केला। आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर मंदाकिनी म्हणाल्या, माझे अमरावती सोबत जुने नाते आहे। हा कौटुंबिक सत्कार माझ्याकरता महत्त्वाचा व आठवणीत राहणारा आहे। डॉक्टर असून मला त्या भागात आदिवासींची सेवा करण्याची संधी मिळाली ज्या ठिकाणी सुविधेचा अभाव आहे। आमचे एकत्र कुटुंब पद्धतीत काम चालत असून 150च्या जवळपास कार्यकर्ते असल्याचं त्यांनी सांगितलं। तर प्रकाश आमटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून श्रोत्यांमधून उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरं दिली। यावेळी सभागृहात ॲडव्होकेट दीपक श्रीमाली, रवींद्र कर्वे, शैलेश पोद्दार, डॉक्टर अतुल आशी, दीपाली खांडेकर, विलास मराठे, विजया गुढे, अशोक खंडेलवाल, अनिता कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व पद्मश्री मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी भरीव कार्य केलं आहे। त्यांच्या या कार्याला तोड नाही। आदिवासींचं उत्थान, आदिवासींचं शिक्षण, त्यांचं आरोग्य यासाठी हे दाम्पत्य परोपरीने झटतं आहे। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।